हा ज्यूस असाच ठेवून जाणार आहेस? त्यावर ठेवायला कोस्टर किंवा झाकण, टिश्यू ह्यातलं काहीतरी आणायची एवढी साधी अक्कल नाही तुझ्याकडे? कम ऑन. मी घेऊन येते लगेच. एक काम कर, राहू दे, तू जा आता. सॉरी प्रताप, हे असं कोणी कॉमन सेन्स वापरलं नाही ना की माझी चिडचिड होते यार, आणि मग त्यातून बाहेर यायला, मूड चेंज करायला मला थोडा वेळ लागतो. बट सिरियसली प्रताप, खरं सांगू, हे नोकरांना असं वागवलं नाही ना की मग ते घरात स्वतःचं घर असल्यासारखं वावरतात. प्रताप, मोबाईल मध्ये काय बघतोस? काही नाही. लेट मी गेस, गर्लफ्रेंडचा मेसेज, राईट? नाही. अरे इट्स ओके, तू मला सांगू शकतोस, आय एम ओके विथ इट. तू माझ्याशी फ्रीली बोलू शकतोस अँड आय डोंट माइंड. मी तिच्याशी सुद्धा बोलेन. मी तिला सांगेन, हे लेडी, यू आर लिटल लेट. सांग, बोलू का? नाही, पण तसं काही नाहीच आहे तर तुम्ही कोणाशी बोलणार? तो आपने आज तक किसी को दिल ही नहीं दिया, तो फिर क्या किया? एक्सक्यूज मी. यू आर नॉट एक्सक्यूज्ड. कॉलेज मध्ये, स्कूल मध्ये, कॉलेज नंतर कुणी म्हणजे कुणीच तुला आवडलं नाही की आवडणार असं कोणी तुला भेटलंच नाही? तुझं काय काम आहे आता? हा, सारखी लुडबुड चालू आहे तुझी. तुला दिसत नाही आम्ही बोलतोय ते? Bloody fool. एक मिनिट, काय काम होतं? तुमचं बोलून झालं असेल तर तुम्हाला बाहेर बोलावले. बाईसाहेबांचा निरोप आहे. आमचं बोलून झालंय, आलोच. विरोबा, काय झालं रे? हे ते काय चुकलं काय आमचं? कुठलं नवस फेडाचं राहिला का कुठला कुळाचा राहिला? असं कसं कळलं त्या माणसाने? रमाता आशेने घरी येईल, काय सांगू बाबा तिला आता मी? आता काय सांगायचं, काय म्हणजे? खरं ते घडलं तर सांगायचं. सुमे, कळते की नाही तुला काही? हा, का तोंडाला येईल ते बोलत राहायचं सारखं? आता त्या पोरांनी रमाला पसंत नाही केलं, तेच खरंय ना, मग सांगायचं. वावड बंद कर तुझं. हाय, तू पण ना अशी रडू राहिली जसं काही जगात फक्त रमासोबतच घडलंय. तू घरी कधी जाणार आहे? हे गप रे तू, सारखं कधी घरी जाणार, घरी जाणार, घरी जाणार. गप. जा वाईट सारखं. कोणाचा आहे? हॅलो, हा बोल रे. काय नाही, गोष्ट कानावर घालायची होती. हा बोल ना. तुझ्या बहिणीचं लग्न अंकुश भाऊंनी मोडलंय. पोराकडच्या ना अंकुश भाऊंनी धम भरलाय. काय झालं? अंकुश भाऊ, असं का केलं तुम्ही? तुम्हाला जाब विचारलाच पाहिजे. पिंट्या, कुठं चालला हा? पिंट्या, अरे कुठं दावा दावानं चाललंय? काय याचं? रूम मध्ये येताना नॉक करायला हवं. एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही?
हे लक्ष कुठे आहे तुझं? कसला विचार करतेस? अगं काही नाही. काय नाही कसं नाही, नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? सांग तरी एकदाच. अगं म्हणलं ना ग काही नाही म्हणून. ते काम करता करता तंद्री लागते ना, तसं झालं असेल. बरं सर, मी सरबत देऊन येते. सगळं असं मनासारखं जुळून येतं तेव्हा बरं वाटतं. हो हो अगदीच. आणि तुमचं घर फार सुंदर आहे, छान. थँक्यू. हे काय? अरे उघडून तर बघ, आद्यासाठी मी स्वतः बनवून घेतलंय. वाव, इट्स ब्युटिफुल. आणि तू घातलंस तर अजून सुंदर दिसेल, शोभून दिसेल तुला. काय प्रतापराव? प्रताप, स्वतःच्या हाताने आद्याच्या हातात घाला. येस, आणि आमचे कॅमेरे तयारच आहेत हे मोमेंट कॅप्चर करायला. प्रतापराव, हो कसला विचार करताय? वेकर साहेब, तुमच्या सुपुत्रांना विचार करण्याची फार सवय आहे. अहो रावसाहेब, चांगलंच आहे ना. राजकारणात हे तर गरजेचं असतं. आपल्या पक्षाच्या तालुक्याच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करून टाकू आपण, एक थिंक टँक म्हणून. जशी तुमची इच्छा. प्रतापराव, हो, आद्याचं मनगट आणि हे ब्रेसलेट दोन्ही खोळंबले आहेत. हा, चल दादा पटकन, तो मोत्याचा सर सुद्धा खोळंबले आता. अरे वा. ए दादा एक मिनिट, त्या नेकलेसला हात लाव ना. दिवेकर साहेब, हा? आता आपण मित्र नाही राहिलो, आपण आता व्याही झालो. हो हो हो, अभिनंदन अभिनंदन. चला, आता तोंड गोड करायची वेळ झालेली आहे. घ्या. अहो रावसाहेब, एवढा गोडवा चांगला नाही तब्येतीला. हा सगळं चालतो. घ्या घ्या घ्या. बरवा पेढा. या रावसाहेब. अरे भरव की तिला. दिवेकर साहेब, हा. सगळा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे छान पार पडला. हो हो अगदी. आता आपण लवकरात लवकर लग्नाची तारीख पक्की करून टाकू. हो हो नक्कीच. तुमच्या गप्पा झाल्या असतील तर जेवायला बसायचं का? हो, मग ते सगळं छान चाललेलं आहे. रमा, रमा, जी बाईसाहेब. सगळं तयार आहे ना? होय. अगं, कुठे हरवलीस एवढी? अरे हो, तुला बघायला सुद्धा मुलगा यायचा होता ना आज. विसरलेस मी. बरं एक काम कर, तुझं इथलं सगळं काम झालं असेल ना तर तू गेलीस तरी चालेल. मंजू बघेल बाकी सगळं. जी.
वाव अंकल, नोकराणी सुंदर आहे तुमची. प्रिटी गर्ल. रूम मध्ये येताना नॉक करायला हवं. एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही? युवा नेते एवढ्या रागारागानं कुठं? अंकुश भाऊंनाच भेटायला चाललो होतो. अरे पण ते भेटायला घरी तर असलं पाहिजे. एवढा राग राग. आम्हाला सांगा तुमचा निरोप. सांगतो त्यांना. काय निरोप बिरोप नाही द्यायचा. मला जाऊन त्यांना भेटून विचारायचंय की त्यांनी माझ्या बहिणीचं लग्न का मोडलं. तिला आज माणसं येणार होती बघायला, तर त्यांना दाखवून परत पाठवले. काहीतरी कारण असेल त्याच्या माग. तुम्हाला सांगतो, राज काहीतरी कारण असल्याशिवाय असं करत नाही. त्यात कुणावर बी अन्याय होऊलेला चालत नाही त्यांना. असंच काहीतरी असत. अहो, इथं न्याय बी करायचा काही प्रश्नच नव्हता. तिचं लग्न ठरत होतं. तुमची बहीण काय नाव काय म्हणाला तिचं? ते रमा. रमा. आता तुम्हाला समजल अशा भाषेत सांगतो तुम्हाला. ज्याला इलेक्शनला उभंच राहायचं नाही, त्याला तिकीट देऊन काय उपयोग आहे? तुम्ही बहिणीला कधी विचारलं का की बाई तुला लगीन करायचं आहे का नाही? अहो, इथं मुद्दाच दुसरा आहे. आमच्या घरातला प्रश्न आहे. अंकुश भाऊनी त्यात पडायची काय गरज होती? आमच्या घरातले प्रश्न सोडवायला आम्ही समर्थ आहे. तुम्ही त्यात उगाच लक्ष घालू नका. युवा नेते, जरा सांभाळून बोला. आधी तुमच्या बहिणीशी बोलून तर बघा, तिचं काय म्हणणं आहे. पुन्हा आपण बोलू की. अहो, ती आमच्या शब्दाच्या बाहेर नाही आभास आहे. एकदा बोलून तर बघा तिच्याशी. तिच्याशी बोलल्यावर समजल तुम्हाला की तिच्यावर अन्याय होतोय का नाही. तेव्हा शांतपणे बोला. निघा. चला. रमा, एवढ्याशा गोष्टीचं किती वाईट वाटून घेतेस बाळा? नको काळजी करू. आम्ही दोघं आहोत की भक्कम. म्हणजे काय? गेलं ते गेलं ग. यापेक्षा चांगलं स्थळ आणून देतो तुला बघ. त्यात काय एवढं? मामी, मला लग्नच नाही करायचे. काय? आहे का? अगं, एवढी धीराची पोर तू एवढ्याशा गोष्टींनी धीर सोडतेस होय? अगं तसं नाही ग, पण माझ्यामुळे तुम्हा दोघांनी कशाला उगाच त्रास. आणि मी म्हणलं ना बघ, माझं नशीबच वाईट आहे बघ. येडी का खुळी ग तू? तुझं कसलं नशीब वाईट? नशीब वाईट आहे त्या पोराचं. त्याच्या नशिबात दगड आहे. म्हणून तर तुझ्यासारख्या गुणी आणि सोन्यासारख्या पोरीला नाही मानला तू. अगदी बरोबर आहे. एक सांगू करा मा, जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही ना, तेव्हा विरोबाच्या मनात आपल्याला आणखीन काहीतरी चांगले देण्याचं असतं बघ. तू नको काळजी करू. याच्यापेक्षा चांगलं स्थळ मिळेल बघ तुला. नको मामी, उगाच मला स्वप्न दाखवू नकोस बघ. खर तर माझ्यासारख्या मुलीला स्वप्न बघायचा अधिकारच नाही. आता जे होईल, जसं होईल आणि नशीब जिथे नेईल ना तिथे जाऊ देत मला. काट्यांवरून चालायची तयारीच केलीये मी.
छोटे मालक, आपण घेतलेल्या आनाभाका विसरून जाऊयात आता. अहो हे काय करताय तुम्ही? केलेली चूक सुधारते. माझंच चुकलं खरं. खरं तर माझ्यासारख्या मुलीने एवढी मोठी स्वप्नच बघू नये. फुटक्या फरशीनं कळस व्हायचा प्रयत्नच करू नये कधी. हे स्वप्न फक्त तुमचं नाहीये, आपल्या दोघांचं आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करताना किती मोठी वादळ आली ना तरी मी त्यांच्या समोर उभा राहील, पण तुम्हाला काही होऊ देणार नाही. हा शब्द आहे माझा, आणि यातली कुठलीही गाठ मी तुम्हाला सोडू देणार नाही. पर कशा पायी एवढा हट्ट करताय तुम्ही? तुमच्या समोर एवढी हिरवी वाट असताना कशा पायी रानबाबळीच्या वाटेवर चालायचं तुम्हाला? ते काही नाही, समजा संपलंय आता. तेव्हा मला विसरा. आणि यापुढे तुम्ही तुमच्या वाटेनं जा आणि मला माझ्या वाटेनं जाऊ दे. रमा, ऐका ऐका रमा. रमा, असं स्वप्न का पडलं असेल मला? माझ्याही नकळत मी तोच विचार करतोय का? ते झाड, रमात त्यांचं अस्वस्थ असणं, त्यांचं कासा विसरून माझ्यापासून दूर पडणं, ह्या सगळ्याचा काय अर्थ लावू? स्वप्नांचा अर्थ लावू की स्वप्न म्हणून सोडून देऊ? अरे अरे जी मोठे मालक. अच्छा, तू बनवलंस? होय. माझ्याकडे किती वर्षापासून काम करतोस? ते माझ्या चहात साखर नसते हे सांगावं लागतं तुला. माफ करा मालक, असं परत व्हायचं नाही. सॉरी, मी जरा लक्ष द्यायला हवं होतं. नशीब तुमचं लवकर लक्षात आलं, पण आमचं लक्ष असतं सगळीकडे. घरात काय काय लहान शहान घडामोडी होतात, लक्ष असतं आमचं. प्रतापराव उठले? प्रतापराव, प्रतापराव. काय झालं रावसाहेब? बस बोलायचं तुमच्याशी. कालचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदाचा दिवस होता ना? होता ना? तुमच्यासाठी आनंदाचा दिवस होता ना? हो. होता. कालचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस होता, पण तरीही तुम्ही उदास होता का? नाही, तसं काही नाहीये. आम्ही बाप आहोत तुमचे. तुमच्या हालचालींवरून कळतं आम्हाला तुमच्या मनात काय चाललंय ते. नाही म्हणजे
काहीतरी विचार करत असेल म्हणून तुम्हाला तसं वाटलं असेल. एक लक्षात ठेव प्रतापराव, दिवेकरां सोबत नातं जोडणं हा फक्त आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न नाहीये. तुमच्या भविष्याबाबत सुद्धा आम्ही खूप काही विचार करून ठेवलाय आणि त्या दृष्टीने टाकलेलं हे सगळ्यात पहिलं पाऊल आहे. अहो तसं काही नाहीये मला. सल्ले नको आहेत, कारण त्यामुळे माझ्या निर्णयात काही फरक पडणार नाही. समजलं? मला हा निर्णय अजिबात मान्य नाही. माझ्या मनात नेमकं काय सुरू आहे हेच मला समजत नाही. आज रमा देखील अजिबात खुश नव्हत्या. याचा काय अर्थ समजायचा?